नमस्कार मित्रांनो. खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकतो आहे कारण गणपतीच्या नंतर मुंबईला गेलो होतो. तर गावचे व्हिडिओ टाकायला भेटले नव्हते. आता 3 दिवसापूर्वीच गावी आलो आहे आणि गावी खूप ह्या 2 महिन्यामध्ये खूप बदल झाला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही ठराविक बदल झाले त्याची माहिती देईन. मित्रांनो, मागच्या वेळेला ह्या शेडनेटमध्ये मिरच्या आणि काही पालेभाज्या लावल्या होत्या पावसाळ्यामध्ये. तर मी यायच्या आधी वडिलांनी इथे आता व्यवस्थित नवीन पालेभाज्या लावल्यात. तर तुम्हाला एकेकाची ओळख करून देतो. हा आहे इथे मुळा, समोर ही आहे कोथिंबीर, त्याच्या पलीकडे आहे हा पालक लावला आहे आम्ही. इथे ही चवळी आहे, ही इथे मेथी आहे, पण ते काय व्यवस्थित रुजले नाही. मे बी मातीचा फरक असेल त्यामुळे मेथी आमच्या इथे काय व्यवस्थित होत नाही. आणि इथे ह्या मिरची पेरली आम्ही. त्यात काही रोपं वांग्याची पण आहेत. पाहूया, अपडेट तर मी तुम्हाला देत जाईल. इकडे ह्या साईडला आमच्या नाळीवरती खायचं पान, जे मसाले पान म्हणतो मगज, त्याच्या वेली अशा तुफान वाढल्या आहेत. कारण इथे जवळपास मार्केट नसल्यामुळे आम्ही काही विकू शकत नाही, पण तुफान पीक आहे त्याचं. इथे नेहमीप्रमाणे गेटवरती जी पॅशन फ्लॉवर आहे तिला चांगला बहर आला आहे आणि फुलं पण उगवायला सुरुवात झाली आहे. घराच्या पुढच्या भागाचा अपडेट म्हणजे इथे ही केळीची जी छोटी छोटी रोपं होतं ते आता मोठी झाले. काही ठिकाणी केळी पण लागले. ते आम्ही वादळांपासून नुकसान होऊ नये म्हणून इथे आम्ही ती झाकून ठेवलेली आहेत. इथे 2 ठिकाणी आहेत, एक हिला पण आहे, हा इथे आहे, आणि ते बाहेर मगाशी दाखवल्याप्रमाणे हे बघा, इथे या निळ्या थैलीच्या पाठीमागे पण केळ लागलेले आहे. मित्रांनो, पावसाळ्यात आम्ही ह्या मांडवावरती दोडकं, पडवळ आणि घोसाळी लावली होती. तर ह्यावर्षी काय व्यवस्थित पावसाळ्यात सगळी कुजली होती, पण आता कुठे कुठे छोटी छोटी घोसाळी दिसत आहेत. पाहूया, यावेळेला त्या माश्या येतात त्या खूप डॅमेज करतात त्यांना. तर काय भेटतं का पाहूया. आणि हे अत्यंत महत्त्वाचं, इथे आम्ही पुन्हा थंडीमध्ये अननस लावतो. तर हे अननसाची छोटी छोटी रोपं आहेत. हे वाटतं चवळी किंवा पावट्याची रोपं आहेत. आणि ही आहेत सगळी अननस. तुम्हाला शेवटपर्यंत दिसेल. हे बघा, हे 4 4 ने 4 8 12 ठिकाणी आम्ही हे अननस पेरलेले, कलिंगड लावलेत. अननस नाही, सॉरी, कलिंगड आहे ते. हे पहा मित्रांनो, मागच्या वेळेला मी ह्या डब्यामध्ये छोटे छोटे अननस लावले होते, तुम्हाला दाखवले होते लावताना. तर ते आता हे 2-2 महिन्याचे झाले. तर आता मी यांना याच व्हिडिओमध्ये यांची लागवड करताना दाखवेन. मित्रांनो, ह्या बाजूला आम्ही मागच्या वेळेला मिरचीची मी तुम्हाला रोपं दाखवली होती, ती पावसाळ्यात सगळी कुजली, भाजी पण सगळी कुजली. आता इथे आम्ही
तोंडलीची वेल लावली, प्लस आजूबाजूला ही पालेभाजी आम्ही लावलेली आहे. तर थोडा मोठा झाल्यावरती मी तुम्हाला याचा पूर्ण डिटेल्स देईन. इकडे काही आलं आहे आणि हा आहे ब्राझिलियन स्पॅनिश. तर हा थोडा व्यवस्थित झालेला इथे तुम्हाला पाहायला भेटेल. मित्रांनो, हा इथे तोंडलीचा मी मांडव बनवला होता, तो आता संपूर्ण तुटायला आला आहे. आणि ह्या तोंडलीची आता थोडीफार जुने जे वेल आहेत त्यांची कटिंग करून पुन्हा एकदा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, ही जागा तुम्हाला चांगल्या प्रकारे आठवत असेल. इथे सुरण, कारलीचे वेल होते, ते आता सगळे ड्राय झालेत. सुरण सगळा ड्राय झाला आहे. पपया तर वांदरांनी सगळा खाऊन टाकला आहे, तर काहीच राहिलं नाही आहे. आणि हे कारल्याचा वेल संपूर्ण डॅमेज झालेला आहे. इथे तुम्हाला पिकलेलं कारलं दिसेल. या कारल्याच्या बियांपासून आता नवीन वेल बनवले जातील, तर त्याचाही अपडेट मी तुम्हाला देईन. नवीन काय या व्हिडिओमध्ये दाखवायचं असेल तर इथेही आता मागच्या वेळेला मी जायच्या आधी इथे टोमॅटोचे बी टाकले होते, तर त्याची चांगल्या प्रकारे रोपं मोठी झालीत आणि कुठे कुठे छोटी फळं पण यायला सुरुवात झाली. तर जसं अपडेट असेल तसं मी तुम्हाला दाखवेनच. आणि त्याचबरोबर इथे काही पाल्याची झाडं पण लावली होती, त्यांना आता वाटतं थोडी कीड पडलेली वाटते, पण त्यांच्यावरती आता व्यवस्थित त्यांची काळजी घेईन. आणि मे बी आम्हाला इथे घरापुरते पालेभाजी इथेच भेटेल. मित्रांनो, या ॲलोवेराच्या बाजूला पण मिरची आणि टोमॅटोची रोपं होती, ती सगळी कुजून मेली आहेत. पालेभाज्या पण होत्या, त्या पण मेल्या आहेत. आता इथे काही काळी मिरीची रोपं आहेत, 2-3 रोपं आहेत. हा इथे कुंडीच्या बाहेर जगलेला अननसाचं झाड आणि हे आहे इथे ॲलोवेरा. ह्या कुंड्यांमध्ये, ह्या डब्यांमध्ये मी अननस लावले होते छोटे, त्यांना आता लागवडीसाठी घेऊन जाते. आणि ह्या डब्यांमध्ये मी माझ्याकडे आता छोटे दालचिनीची रोपं आहेत, ती मी ह्या डब्यांमध्ये त्यांना शिफ्ट करेन आणि शॅडोला आणून ठेवेन, म्हणजे पुढच्या पावसाळ्यापर्यंत ही रोपं चांगल्या प्रकारे तयार होतील. आणि ही सगळी गेल्या वर्षी मी लावलेली अननसाची रोपं आहेत. आता रिप्लांटिंगसाठी ह्यांना वरती जंगलामध्ये तिकडे घेऊन जाते. यावेळेला मी प्लांटेशन जंगलामध्ये करणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी आता प्लांटेशन केलेत सगळे. ते अननसाची रोपं मी आणली होती, त्यांचे प्लांटेशन केले. पण प्लांटेशन बनवतानाचा मला व्हिडिओ बनवता आला नाही, कारण मी ह्या काजूच्या जंगलामध्ये एकटाच आलो होतो म्हणून. चला मी तुम्हाला प्लांटेशन दाखवतो. हे आमचं काजूचे जंगल. इकडे संपूर्ण आम्ही वेंगुर्ला 7, वेंगुर्ला 6, वेंगुर्ला 4 ही सगळी काजूची झाडं लावलेत. आणि ह्या काजूंच्या शॅडोमध्येच मी आता ही अननसाची सगळी रोपं इथे एका बाजूला झिगझॅग मेथडमध्ये लावून घेतलेत. हे इकडे तुम्हाला सगळीकडे दिसतील. ही झिगझॅग पद्धतीने ही छोटी रोपं मी लावून घेतलेत. या साईडला संपूर्ण ठिकाणी लावलेत. ही इकडे पण आहे, तुम्हाला झूम करून दाखवतो. खूप छोटी रोपं आहेत. ही इकडे आहे, हे इथे, हा पुढे, हा इथे आहे, हे इकडे,
हे ह्या बाजूला हे पुढे आहेत इथे ही हा पुढे इकडे झूम केल्यावरती तुम्हाला दिसत असेल आता ही व्यवस्थित हे इकडे ह्या झाडाच्या पाठीमागे आणि हे पुढे. चला अपडेट काय असेल तर मी पुढे तुम्हाला देतच जाईन. जर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक शेअर नक्की करा. आणि हा व्हिडिओ मी खूप आठवड्यानंतर म्हणजे 5-6 आठवड्यानंतर काढत आहे, तर सॉरी त्याच्याबद्दल. आता अपडेटेड व्हिडिओ आणि नवीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतच जाईन. हे पाय या भांड्यामध्ये एवढी सगळी रोपं होती, ही सर्व रोपं मी आता जमिनीत ट्रान्सफर केली आहे. तर पूर्ण अपडेट देईन. माझ्या चॅनलला कनेक्टेड राहा आणि पहिल्यासारखी पुन्हा अशी साथ द्या. हा मी सराउंडिंग काजूच्या बागेचा तुम्हाला व्ह्यू दाखवतोय. आता इथे थोडीशी साफसफाई करेन मी ह्या भागामध्ये आणि माझे टेंटचे जे 12 तासाचा किंवा 8 तासाचे सर्वायवल व्हिडिओ मी बनवेन, तर तुम्हाला ते मी पाठवतच जाईन. नमस्कार.